पण आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण इतकंच होतं की आत्ता आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे की ज्याच्यासाठी आपण गेले 5 वर्ष लढा देत होतो, फॉलोअप करत होतो, त्याच्या तो जो चिखलोली स्टेशन जे आहे अंबरनाथ आणि बदलापूरच्या मधलं, ते चिखलोली स्टेशन आज मंजूर झालेलं आहे. उद्या त्याचं भूमिपूजन त्या चिखलोली स्टेशनचं होणार आहे. म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. म्हणूनच तो व्हिडिओ अगोदर आपण प्रूफ मागत असतो, जो मागणीचा व्हिडिओ आहे, जे पत्रव्यवहार आहेत, हे आपल्या सगळ्यांना दाखवायचं होतं. पण आज आत्ताच मला DRM ऑफिसमधून आणि GM ऑफिसमधून फोन आला की उद्या जे अंबरनाथ स्टेशनचं पण गेले कित्येक वर्षापासून आपण ज्याची होम प्लॅटफॉर्मची वाट बघत होतो, त्या होम प्लॅटफॉर्मचंही उद्या भूमिपूजन आहे, चिखलोली स्टेशनचं भूमिपूजन आहे. तर या अंबरनाथसाठी, या बदलापूरकरांसाठी एक खूप मोठा आनंदाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं अण्णा पुढचं, मी तर 5 वर्षापासून आपला खासदारमधून निवडून आलो आहे, तेव्हापासून प्रयत्न करत होते. पण अण्णांना या स्टेशनबद्दल, अंबरनाथचं स्टेशन असेल किंवा चिखलोली स्टेशन असेल, याचं पहिल्यापासून माहिती आहे. ते आपल्याला जास्त सविस्तरपणे सांगू शकतात. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथकरांना एक भेट दिलेली आहे. आज या महोत्सवाच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये रेल्वेचं जे चिखलोली स्टेशन, कित्येक लोक आपल्या इथं असलेले म्हातारे झाले, चिखलोली स्टेशन आज होईल, उद्या होईल. मागच्या 40 वर्षापासून चिखलोली स्टेशनची आपण वाट बघत आहोत. अनेकांनी प्रयत्न केले असतील, परंतु कसे प्रयत्न करायचे आणि कसं काम करून घ्यायचं हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून सर्वांनी शिकलं पाहिजे. असे खासदार कल्याण लोकसभा मतदारसंघाला लाभलेत, हेच आमचं भाग्य आहे. आज चिखलोली स्टेशनसाठी अनेक वर्षापासून लढा देत असताना मागच्या 5 वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या त्या वेळेस खासदारांनी चिखलोली स्टेशनचा आवाज उठवला. नव्हे तर अंबरनाथसाठी वेगळा एक होम प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून देखील प्रयत्न केले. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला या महोत्सवाच्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी नव्हे तर उद्याच त्याचं भूमिपूजन होणार आहे. सगळ्यात मोठी बातमी अंबरनाथकरांसाठी खुश खबर, जे अनेक वर्ष आपण त्याची वाट बघत होतो, असं काम माननीय खासदारांकडून झालेलं आहे. आज खासदारांसाठी फक्त जोरदार टाळ्या. मॅडम स्पीकर, मगाशी आपण आपल्या मोबाईलवरचे टॉर्च चालू केले होते, तसे पुन्हा एकदा खासदारांसाठी करावं अशी विनंती करतो अंबरनाथकरांना. वाव, धन्यवाद मैडम स्पीकर. छान छान, एकदम महत्वपूर्ण विषय पर मुझे अपनी बात रखने का मौका दिया, इसलिए आपका बहुत बहुत आभारी हूँ. जिस कल्याण कॉन्स्टिट्यूएंसी में मैं आता हूँ वह तेजी से नागरिकरण होती हुई कॉन्स्टिट्यूएंसी है. 30 लाख से ज्यादा यहाँ की आबादी है. अधिकांश लोगों को अपनी रोजी रोटी के लिए मुंबई आना जाना पड़ता है. ऐसे में सिर्फ रेलवे ऐसा एक ही माध्यम उपलब्ध है जो कि अब पूरी तरह से सैचुरेट हो चुका है. ऐसे में यात्रियों की कई मांग है, लेकिन उनमें से प्रमुख मांग जो है वो अंबरनाथ और बदलापुर, इन 2 उपनगरीय स्थानकों के बीच एक नए स्थानक की, इन 2 स्थानकों के बीच चिखलोली स्थानक बनाए जाए, जिसकी वजह से इन 2 स्थानकों पर इकट्ठा होने वाले भीड़ कम हो जाए. अंबरनाथ और बदलापुर इन 2 स्टेशनों के बीच की जो फासला है वो 7.5 किलोमीटर की है. और मुंबई के कई ऐसे स्थानक हैं जो 2 किलोमीटर से कम फासले की दूरी पर है. ऐसे में अंबरनाथ और बदलापुर की बढ़ती आबादी को मद्देनजर रखते हुए 2 स्थानकों के बीच नए चिखलोली स्थानक का होना अनिवार्य बन गया है. मैं कई बार रेल मंत्रालय को इस बारे में लिख चुका हूँ. मध्य रेलवे ने कुछ साल पहले इसका सर्वेक्षण भी किया है और इस स्थानकों का इंजीनियरिंग स्केल प्लान और एब्स्ट्रैक्ट फाइनेंशियल एस्टिमेट मान्यता के लिए रेलवे बोर्ड को सादर हो चुका है. मेरी आपके माध्यम से आदरणीय रेल मंत्री जी से दरख्वास्त है, विनती है कि कई लाखों लोग से जुड़ा हुआ यह मामला है
जल्द से जल्द इसके बारे में निर्णय लेकर आवश्यक धनराशि की आवंटन करने की मांग मैं करता हूं। धन्यवाद। मला वाटतं याचं जे श्रेय जाते ते आपल्या सगळ्या अंबरनाथकरांना असेल, बदलापूरकरांना असेल की गेले कित्येक वर्ष आपण याचा पाठपुरावा करताय। पत्रकार बंधू असतील, जे रेल्वे प्रवासी संघटनेचे लोक असतील, सगळेच लोकप्रतिनिधी असतील, मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या इथे वाजवाव्यात की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जी गर्दीतून सुटका जी आहे ती अंबरनाथच्या स्टेशनमधून मिळणार आहे। परत एकदा आपल्या सगळ्यांचे इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। जो आशीर्वाद आपण आजपर्यंत दिलेला आहे तो आशीर्वाद पुढेही कायम राहील अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। सर, तुम्ही आशीर्वाद मागताय, पण अंबरनाथकर आणि बदलापूरकर यांच्या वतीने आपण मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सत्कार करून त्यांच्या या कार्याची पोचपावती त्यांना देऊया। मी सन्माननीय अरविंद वाळेकर साहेब, सुनील चौधरी साहेब आणि डॉक्टर बालाजी केणीकर साहेब, आमदार डॉक्टर बालाजी केणीकर या तिघांना विनंती करतो की अंबरनाथकर आणि बदलापूरकर यांच्या वतीनं आपल्या लाडक्या खासदार साहेबांचा हा सत्कार आहे। गेली कित्येक वर्ष ज्याची आपण वाट पाहत होतो त्याचं उद्या भूमिपूजन होणार आहे। अर्थातच अंबरनाथ आणि बदलापूर या 7.5 किलोमीटरच्या अंतराच्या मध्ये एक चिखलोली स्टेशन होणार आहे। धन्यवाद। मी खासदार साहेबांना विनंती करतो, महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी व अपडेट्स मिळवण्यासाठी गुगलवरती जाऊन वेबसाईट 3dnews.in ला भेट देऊ शकता आणि सर्व बातमीचे व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूबवरती 3D न्यूज नेटवर्क टाईप करा व सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा। यूट्यूबवरील बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्सवरती कमेंट्स टाईप करा। 3D न्यूज चॅनल।